देवाला टच करून घरी नेण्यासाठी असतो। देवाला टच केल्यानंतर या वस्तू सिद्ध होतात। घरी नेल्यानंतर नजरबावली दुकानाला, घराला, गाडीला, ऑफिसला उलटी लावायची। इकडं मेकअपचं काम चालू आहे आणि आमची आई देव सांभाळते। असं काही नाहीये, हे फक्त दाखवायला आहे, व्हिडिओसाठी आलेलं आहे देव। हाय हॅलो नमस्कार, मी पूजा। आपल्या रुजाज वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर ह्या बॅग पॅकिंग आणि तयारी बघून तुम्हाला समजलंच असेल की स्वारी पुन्हा एकदा कुठेतरी निघाली आहे। हो, तर आज मी तुम्हाला गोष्ट दाखवणार आहे आमच्या लग्नानंतरच्या देवदर्शन यात्रेची। तर नक्की पाहायला विसरू नका। मस्त नारळ फोडून शुभारंभ झालेला होता आणि आम्ही निघालो होतो आमच्या लग्नानंतरच्या प्रथमच जोडीने देवदर्शनाला फॅमिलीसोबत। तर सोबतीला होते माझे सासूबाई, सासरे, मामा म्हणजेच काका आणि आमचे नवरोबा। घरातल्या देवदेवतांचे दर्शन घेऊन आमच्या प्रवासाची सुरुवात झाली आणि ह्या तुडुंब असा भरलेल्या गोदा पात्राचा जो ब्रिज होता तो क्रॉस करून आम्ही पोहोचलो चांदोरी येथील श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदिर येथे। तर चांदोरीच्या खंडोबाला हा जेजुरीसारखाच मान आहे, याला प्रतिखंडोबा म्हणून ओळखले जाते। तर असे म्हणतात, ज्याने नाही केली जेजुरी त्याने जावे एकदा तरी चांदोरी। तर मस्त या गोदा पात्रामध्ये आम्ही स्वतः पण हातपाय धुवून घेतले आणि देवांचे पण स्नान केले, सर्व देवदेवतांची मानता केली आणि मग गेलो पूजेला। महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या खंडोबाचे हे मंदिर प्रतिजेजुरी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। तर मंदिराचा गाभारा बलाढ्य आहे आणि शांततामय प्रियसुद्धा आहे। हे मंदिर गोदाकाठी वसलेले आहे। तर मंदिराची आख्यायिका असे सांगतात, जेव्हा खंडोबा भानूच्या माहेरी चंदनपुरीला जात होते तेव्हा त्यांनी इथे विश्राम केला होता, म्हणून ह्या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे। आम्ही घरूनच नैवेद्य वगैरे सुद्धा बनवून नेले होते। तर गुरुजींनी सांगितलेल्या विधीनुसार आम्ही सर्व देवदेवतांची पूजा केली आणि नैवेद्यसुद्धा दाखवला। जे लोक महाराष्ट्रात राहतात त्यांना तर माहीतच असेल की आपण देवदर्शनाला गेलो तेव्हा आपण चांदोरी येथे खंडोबाच्या दर्शनाला नेहमीच जातो। दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघण्याआधी आम्ही आमच्या गाडीचे PUC काढले। इकडं मेकअपचं काम चालू आहे आणि आमची आई देव सांभाळते। असं काही नाहीये, हे फक्त दाखवायला आहे, व्हिडिओसाठी आलेलं आहे देव सांभाळते म्हणजे। नेल पावाची नेल पॉलिश ठीक आहे, अजून दाखवते। आणि अजून मेहंदीचा पण कोण आहे ना, गाडीत लावताना तुम्हाला मी दाखवेलच लवकर मेहंदीचा कोण। स्ट्रगल बाई म्हटलं की नटणं आणि सजणं आलंच। एवढ्या लांब प्रवासाला चाललोय तर बिरंगुळा तर हवाच। दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होती, मग रस्त्याच्याच बाजूला मस्त थंडगार झाडेंची सावली शोधली आणि चटे अंथरून दिली आणि घरून बांधून आणलेल्या भाकरी खाल्ल्या। जवळच उसाचा रस प्यायचं सुद्धा सोय होती, मीन्स बैलापासून उसाचा रस ते काढत होते। तर जेवणानंतर मस्त उसाचा रससुद्धा प्यायला आणि शेजारी सुरू असलेल्या थंडगार मोटरीचे पाणीसुद्धा प्यायले। थंडगार रस पिल्यानंतर जवळच असलेल्या झोक्यांचे झोके घेऊन आम्ही दोघांनी आमचे बालपण पुन्हा अनुभवले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। तर नेक्स्ट डेस्टिनेशन होते श्री शनी शिंगणापूर। तर शनी शिंगणापूरला पोहोचल्यानंतर गाडी पार्क केली आणि तिथेच असलेल्या ह्या एका शॉपमधून आम्ही पूजेचे साहित्य घेतले। तर हे काका तिथे पूजेची माहिती सांगत होते, तर ती तुम्ही पण ऐका, कोणती गोष्ट कशासाठी उपयोगी पडते। नजरबावली दुकानाला, घराला, गाडीला, ऑफिसला उलटी लावायची। अष्टधातूचा कॉइन कॅश काउंटर रिमेंट ठेवायचा आहे। काळ्या घोड्याची नाल असते, तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल। या गावामध्ये दरवाजे लावले जात नाही तर चोरी होत नाही, ज्यासाठी नाल दरवाजाच्या वरती यू शेपने लावा, घरामध्ये चोरी होत नाही। हा हातामध्ये लेडीजने 3 दिवस बांधायचा, जेंट्सने 11 दिवस बांधायचा, नंतर याला पाण्यामध्ये सोडून द्यायचे। तर वाजले दुपारचे 2 आणि आता आम्ही पोहोचलो शनी शिंगणापूरला पूजेचं साहित्य घेऊन आणि आम्ही चाललो आहोत आता शनी महाराजांच्या दर्शनाला। तुम्ही पण आमच्यासोबत राहा, संपूर्ण ब्लॉग नक्की बघा। तर ही आहे शनी शिंगणापूर देवस्थानची मेन एंट्री। इकडे आहे चप्पल स्टँड। ओम शनीश्वराय नमः। इकडे तुम्ही नारळ फोडू शकता किंवा वाहू देखील शकता। अहमदनगरमध्ये असलेले हे शनी देवतेचे मंदिर एक प्रसिद्ध शनी महाराज मंदिर मानले जाते। तर शनी महाराजांची पूजा केली आणि मस्त मंत्रोच्चारण सुद्धा केले। ऐकांगणम समाभक्तम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम संभवामी शनीश्वरम। आणि हो, येथे मंदिर ट्रस्टकडून मुक्त भोजन प्रसाद योजनासुद्धा राबवली जाते। तर शनी महाराजांचे तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन करून घ्या।
शनिदेव सर्वांचं भलं करो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो, असेच शनिचरणी प्रार्थना. तर शनिदेवांचं दर्शन घेतलं आणि मग पुढे खूप ऊन होतं म्हणून जाता जाता काकडी आणि मस्त कच्ची कैरी खायला घेतली आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. तर ऊन खूप अतिशय जास्त होतं, परंतु गाडीत AC चालू होतं त्याच्यामुळे एवढं काय जाणवलं नाही. रस्त्याने मस्त इकडच्या तिकडचा नवीन परिसर बघण्यात, काही गप्पा गोष्टी, त्यानंतर काही मस्त सॉंग्स ऐकण्यात दिवस हळूहळू चाललाच होता. आणि जाता जाताच आम्हाला वाटेत हा उंच आणि ताठ मानेने फडकत असलेला भगवा झेंडा बघून आणि हा किल्ला बघून क्षणात महाराजांची आठवण झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांना वंदन करून आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तर रस्ता थोडासा डोंगर भागातून काही गावांतून असा आमचा प्रवास चालूच होता. मग सूर्यास्त व्हायला आला तरीही उन्हाचा चटका थोडा भासवतच होता आणि मला लागली होती झोप, कारण एवढ्या उन्हात बसून बसून कंटाळासुद्धा आला होता थोडाफार. कारण मला ना रुद्रावर फिरायची सवय आहे आणि 4 व्हीलरमध्ये मला तितकं एन्जॉय मीन्स मला तितकी मजा नाही जितकी आमच्या रुद्रासोबत आम्ही दोघं मिळून एन्जॉय करतो. तर मग थोडासा आळस झटकण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबून थोडं चहा वगैरे घेतला, फ्रेश झालो आणि देन आमच्या पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. हळूहळू तो दिवसही संपायला आला होता आणि आमचा प्रवास चालू होता, कारण आम्हाला पोहोचायचे होते श्री क्षेत्र तुळजापूर येथे. खरंच काही लोकांना खूप हेल्पफुल असतात आणि अशी जगामध्ये खूप कमी बोटावर मोजणे इतकी लोक आहेत. असो, तर आम्ही ऑन द वे असतानाच आमची राहण्याची सोय म्हणजेच हॉटेल बुक करून ठेवलं होतं, म्हणजे वेळेवर आमचे लेट जरी झालं तरी गैरसोय होणार नाही. गेलो आहोत तुळजापूरला आणि चैत्री पौर्णिमेमुळे तुम्ही गर्दी बघू शकता, गर्दी दिसते. आणि इकडे ह्या बायका परड्या घेऊन चालल्या देवीच्या भेटीला. आता आम्ही अंघोळ वगैरे करून आणि मग दर्शन घेणार आहोत. राहण्याची सोय ऑलरेडी लागलीच होती, तर मग आम्ही पटकन बॅगा वगैरे ठेवल्या रूमवर आणि त्यानंतर आम्ही लगेच दर्शनाला आलो, कारण रात्र झाली होती आणि मंदिर बंद होण्याची शक्यता होती. सो पटकन आंघोळीसाठी लागणारे कपडे बॅगमध्ये भरले आणि आलो आम्ही दर्शनासाठी. तर सर्वप्रथम तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला जाण्या अगोदर आम्ही इथे कुंडामध्ये स्नान केले, कपडे चेंज केले आणि त्यानंतरच आम्ही दर्शनाला गेलो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चैत्र महिना असल्या कारणाने मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दीसुद्धा त्या मानाने जास्तच होती, परंतु ह्या गर्दीतही तुळजाभवानी मातेचे आमचे दर्शन खूपच छान झाले. मातेचा तो हसरा चेहरा बघून मनाला खूप प्रसन्न वाटले. मंदिराच्या गाभाऱ्यात मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे, म्हणून तुमच्यासाठी मी हा बाहेरून क्लिक केलेला व्हिडिओ. इथूनच तुम्ही मातेचे दर्शन घेऊन टाका. बोला भवानी माते की जय. तर मग तिकडे थोडेसे मस्त फोटो काढले मेमरीजसाठी आणि इथे काही जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू होता, तर त्याचेसुद्धा थोडे फिल्मिंग केले. आता वेळ होती जेवणाची, कारण देवीचे मनाजोगे दर्शन झाल्यानंतर पोट तर तसं भरूनच गेले होते, परंतु काय दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचे होते, म्हणून पोटाला थोडा आधार म्हणून चावम्याव केली आणि पुन्हा हॉटेलच्या मार्गाने निघालो. आणि वाटेतच जाताना हा महाराजांचा पुतळा दिसला. महाराजांना पुन्हा वंदन केले आणि दिवसाची सांगता केली. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.